आय थिंक लीलांचा सॉरी त्या लीलाने मला वाटतं तिने ना आदर्श सुनेचा प्लॅन कॅन्सल केलाय. बघा ना एका कामाला हात लावत नाहीये ती. ती जेवढी मूर्ख वाटते ना तेवढी ती नाहीये. ज्या अर्थी लीलाचा आदर्श सुनेचा प्लॅन कॅन्सल झालाय त्या अर्थी तिच्या डोक्यात दुसरं काहीतरी शिस्तय. पण आपल्याला कसं कळणार की तिच्या डोक्यात काय शिस्तय? ती काय विचार करते हे कळणारच ना आपल्याला. लीला आहे ती. खावा केल्याशिवाय काही करता येतं का तिला? त्यापेक्षा तिचा पुढचा प्लॅन कसा फसवायचा याच्याकडे फोकस ठेवा. तेवढंच लक्षात ठेवा. हो दुर्गा, कशावर लक्ष ठेवायला सांगत होतीस ना? एजे दुर्गा वहिनी सांगत होत्या की लीला आई आणि आजींना कामं करावी लागू नयेत याच्याकडे लक्ष द्या हेच सांगत होते मी. ओके येतो मी. एक मिनिट अजय, सरस्वती टिफिन दे. हो नाही ह्याची काही गरज नाहीये. मी नंतर मारुतीला पाठवतो. सॉरी अजय. लीलाही विसरल्या टिफिन बद्दल. पण आमच्या लक्षात होतं. आम्हाला तर काय सवयच आहे काम करायची. आता घर सांभाळायचं म्हटलं की चौफेर लक्ष असायलाच हवं. एक दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी विसरल्या असं नाही ना चालत. ठीक आहे काही हरकत नाही. नवीन आहेत त्या, आम्ही शिकवू त्यांना. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्हाला माझी कुठली कामं करायची गरज नाहीये. पण प्रेमापोटी तुम्ही करत राहिला त्यासाठी थँक्यू. पण ऑनेस्टली मी माझी कामं स्वतः करू शकतो. आणि तुम्हाला काय करायचं असेल तर तुमचा वेळ कुठल्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये यूज करा. येतो मी. तिला हो येतो. एकीकडे एजे म्हणतात की आपली एनर्जी जर प्रोडक्टिव्ह कामासाठी खर्च केली तर त्यांना खूप बरं वाटणार आहे. आणि दुसरीकडे त्यांनी मला असं काहीतरी करायला सांगितलंय ज्याने त्यांना बरं वाटणार आहे. ह्या दोन वाक्यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. पण कसं कळेल मला? नक्की हवंय काय एजेंना? सीधा तू इथे आणि बुलेटवर? एजे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. आणि ते जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर तुम्हाला माझ्या बरोबर राईडवर यावं लागेल. आणि ते सुद्धा बुलेटवरनं. हसायला काय झालं तुला? कसं काय शक्य आहे? एजे सर बुलेट वरती बसणार, लॉंग राईडला येणार नाही. इम्पॉसिबल, शक्यच नाहीये. शक्य आहे. हा हे बघ शक्य आहे. हो सर असं काय करताय? मागच्या वेळी मी बुलेट आणली तेव्हा केवढे ओरडलेला तुम्ही मला. सर म्हणजे खरंच तुम्ही या बुलेटवरनं? विश्वा दादा हात देतोस का? बसला का आता विश्वास? हा जोरदार विश्वास बसला. त्याचं कसं आहे ना विश्वरूप. पी ऑफ मिस्टर एजे. एजे ऑफिस मध्ये असतील तुमचे सर, पण इथे माझा नवरा अभिब. राम जहागीरदार आहेत हो की नाही? विश्वा दादा तू पण येतोस का? हा चालेल ना. मला नाक्यावर सोडाल का? नाही सॉरी सर. मग जायचं? अभि तुझ्या तोंडून हे नाव ऐकणं मी खूप मिस करत होतो लीला. चला. एक मिनिट. जायच्या आधी माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, मी माझ्या नवऱ्याला घट्ट मिठी मारून बसणार आहे आणि जोरात गाणी म्हणावीशी वाटली तर मी जोरजोरात गाणी म्हणणार आहे. दुसरी गोष्ट, माझी जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत आपण परत यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट,
तिसरी गोष्ट ती तर तुम्हाला कळलीच असेल. एजे, तुम्ही कधी गोळा खाल्लाय का? मी पण काय विचारते, नसेलच ना खाल्ला. काही हरकत नाही. आज मी तुम्हाला शिकवते गोळा कसा खायचा. असं पकडायचा आणि असा. आता तुमचा टर्न. असा नाही, मी कसं दाखवलं, असं सुरका मारत. म्हणजे हे बघा, असा घ्यायचा आणि असं असा. ओके ओके. आली की नाही मज्जा? असंच खायचं असतं गोळा. त्याचं काय ना, कधी कधी अशा बालिश गोष्टी करण्यात ना एक वेगळीच मज्जा असते. आता आवडला ना गोळा? ओके. फक्त ओके. एक मिनिट. आता बेस्ट आहे.